बघा मित्रांनो, सायजी कंपनीचं जे एनबॉस प्रोडक्ट आहे आणि त्या एनबॉस प्रोडक्टच्या रिझल्टमुळं सायजी कंपनी आता शिरकाव करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तर मित्रांनो, हे प्रोडक्ट नक्की काय? 12-13 वेगवेगळ्या वनस्पतीपासून बनवलेलं हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे। एक प्रोटीन पावडर सारखी ही न्यूट्रिशन पावडर आहे आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सोबत असलेले आत्माराम महाराज शेळके। खरं बघितलं गेलं तर संपूर्ण आयुष्य खरं तर संप्रदायासाठी दिलं। गेली 30-35 वर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यातले लोकांसाठी दिले, संप्रदायासाठी दिले आणि शेवटी आजार पण येणं कोणाच्या हातात नसतं। आजार जर लागला गेला तर एखाद्या झाडाचा जसा एखादा किडा लागला जातो तशा पद्धतीने आजार असतो आणि तो आजार तेव्हा जातो, तो किडा घुसत जातो आणि पोखरत जातो। असं जिथं जागतं उदाहरण खरं तर आत्माराम महाराज शेळके। खरं तर त्यांनी प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्टच्या आधी काय परिस्थिती होती आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर काय परिस्थिती हे त्यांच्याकडून थोडंसं आपण जाणून घेऊया। मी आत्माराम महाराज शेळके, अगस्तीनगर, अकोले। माझ्या जीवनामध्ये कोरोनाच्या आदल्या वर्षी मला गँग्रीन सारखा आजार झाला आणि गेले अनेक दिवस माझी बॉडी एकदम बारीक बारीक होत आली आणि एकदम कमी झाली आणि कमी झाल्यामुळं ते गँग्रीन झालं ते कळलं नाही। 8 दिवस भगेंद्र म्हणून, मुळ्याद म्हणून अनेक ट्रीटमेंट डॉक्टरांनी केल्या। त्याच्यानंतर डॉक्टर कुटे, प्रदीप कुटे, संगमनेर या ठिकाणी मला हलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी आणल्यानंतर माझी शेवटची घटका होती। डॉक्टरांनी सांगितलं होतं 100% 99% हा माणूस जागणार नाही। अशा अवस्थेत असताना भगवंताची कृपा, ऑपरेशनला नेताना मी फक्त साईबाबांचा समोर फोटो पाहिला आणि त्या टेचरवर बसेला असताना त्यांना सांगितलं थांबा मला फोटोचं दर्शन घेऊ द्या आणि मग मी फोटोचं दर्शन घेतलं। म्हणलं बाबा तुमच्या हातात आहे, जगवायचं का मारायचं, काय असेल माझी सेवा, भगवंताच्या कृपेनं मला जर वाचवायचं असेल तर वाचवा आणि नसेल तर काय हरकत नाही। आणि त्यानंतर मला ऑपरेशनला नेल्यानंतर माझं मोठं ऑपरेशन गँग्रीनचं झालं इथं अवघड जागी, एवढा हात जातो असं मोठं ऑपरेशन होतं। 3 महिन्यामध्ये ते ऑपरेशन बरं झालं, पण त्यावेळेस मला कळलं का शुगर आहे आणि शुगरमुळं हा परिणाम झाला। गँग्रीन होण्याचं कारण शुगरमुळं झालं आणि ते शुगर मी त्यावेळेस पाहिली नाही। ड्रायव्हिंग करीत होतो, महाराज होतो, महाराष्ट्रभर फिरत होतो आणि ते मी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं हा आजार बळावला आणि त्यानंतर मला शुगर कळली। शुगर कळल्यानंतर माझी शुगर कंट्रोलच होत नव्हती, 450-500 शुगर असायची। असं अनेक 3-4 वर्ष मी फार वैतागून गेलो। त्यानंतर माझे डोळे दिसायचं मला कमी झालं। शुगरमुळं माझं ऑपरेशन केले, डोळ्यांमध्ये 8-8 हजाराचे 5 इंजेक्शन, या डोळ्यात 5 इंजेक्शन, ह्या डोळ्यात अशी इंजेक्शन मारले, तरी पण मला काहीच झालं नाही। त्यामुळं ते दिसायचं बंद झालं आणि बंद झाल्यानंतर जेव्हा ही सायजी कंपनी मी ऐकली आणि हे एन बॉक्स प्रोडक्ट जेव्हा मी घेतलं त्यावेळेस सन्माननीय संदीपजी दातकळे सर असतील, जोंधळे सर असतील, ही मंडळी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं। पण याच्या